हॅलो गाईज, आज मी तुमच्यासोबत परफेक्ट असं मेजरमेंट शेअर करणार आहे 1 टक्स 36 साईजचं ब्लाऊज. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू. चला मग बघूया. खाली अशी सरळ लाईन डबल फोल्डमध्ये अस्तर ठेवल्यानंतर खाली अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि ब्लाऊजची पूर्ण उंची असते ना, जसं मी 15.5 इंच घेतलेला आहे. कस्टमरला थोडा हायटेड ब्लाऊज पाहिजे होतं म्हणून असं सरळ लाईन ओढल्यानंतर मी 6 इंचाची इथे शोल्डर घेतलेला आहे आणि नेक्स्ट गड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन घेतलेला आहे. त्यानंतर 2.5 इंचाचा गड्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि अशी लाईन ओढून घेतल्यानंतर 6 इंचचा आर्महोल घेतलेला आहे आणि अर्धा इंचमध्ये डाऊन घ्यायचा आहे आपण. त्यानंतर चेस्टचा चौथा भाग घेऊन 2 इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि कमरेचा चौथा भाग घेऊन 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे आपण जो बॅक साईडच्या टक्स घेतलो ना त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा सोडून आणि मार्जिन 2 इंचाची सोडायची आहे. त्यानंतर आर्महोल 6 इंचाचा घेतल्यानंतर अर्धा इंच मध्ये असं घ्यायचं डाऊन आणि 1.25 इंचाचा आपण आर्महोलचा राऊंड शेप घेणार आहोत. त्यानंतर आपण 10 इंचाचा गडा घेणार आहोत तिथे मागचा आणि खालून 3 इंच असा आखून लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. जसं कस्टमरला तर सिम्पलच नेक पाहिजे होता राऊंड शेपमध्ये. तुम्हाला जसा गडा डिझाईनचा पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आणि आर्महोल ची राऊंड शेप ड्रॉ करताना एकदम दोन सुता असं खालून ड्रॉ करायचा. पूर्ण लाईन टू लाईन ड्रॉ केल्यानंतर आहे ना, असं आपण ब्लाऊज घातलं की असं इथे सुरकुत्या पडतात ब्लाऊजला. त्यानंतर फिटिंग पॉईंटपासून सेंटर काढून मागच्या टक्स पॉईंट घेऊन घ्यायचा. मी 4 इंचाचा टक्स पॉईंट घेतलेला आहे. आपले आता ही सर्व मार्जिन झालेले आहे. परफेक्ट असं मेजरमेंट आहे. मग आता आपण कट करून घेऊया. हे सर्व करताना काळजी घ्यायची की आपण परफेक्ट जिथं मेजरमेंट घेतला ना तिथंच कट करायचे. इकडं तिकडं थोडंही झालं ना म्हणजे आपलं मेजरमेंट हे चुकतं. त्यानंतर फ्रंट पार्ट कट करताना अर्धा इंच आपण एक्स्ट्रा अगोदर लाईन ड्रॉ करून घ्यायची. आपल्याला आयहुक बटन पट्टीमध्ये आपल्याला एक्स्ट्राचा अर्धा इंचाचा कपडा हवा असतो 1 टक्समध्ये. हे बघा, मग मी असं बॅक साईडचा पार्ट आखून असं सर्व लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत. असं परफेक्ट बसणारं असं ब्लाऊज हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आपला हा फ्रंट पार्ट हा होता आपला 15.5 इंचाचा, पण आपल्याला बॅक पार्ट होता हा आपला 15.5 इंचाचा. पण आपल्याला आता फ्रंट पार्ट जो घ्यायचा आहे तो अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे हा पूर्ण 16 इंचाचा घ्यायचा आहे. त्यात मग आपण शोल्डर घेतलं आहे ते सेम 6 इंचाचा, नेक घेतलेला आहे 2.5 इंचाचं, आर्महोल 6 इंच आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथं 1 इंचाचा राऊंड शेप द्यायचा आहे आर्महोलला. त्यानंतर आपण ॲपेक्स पॉईंट घेतलेला आहे 10 इंचाचा आणि ॲपेक्स टू ॲपेक्स हा आपण घेतलेला आहे 7.5 इंचाचा. त्यांचा सेंटर काढून हा आपण 1 टक्स पॉईंट द्यायचा आहे.